नमस्कार मंडळी, आज नवीन विषय घेऊन आलो, इम्पॉर्टंट विषय घेऊन आलो आपल्या समोर। आपल्याला आजचा विषय हा थोडा वेगळा वाटन, पण आहे आपल्या कामाचा। काय आहे ना, काही टिप्स आहेत आणि या टिप्स आपल्या कामाच्या आहेत। जास्त नाही, काही वेळेस माणसांनी आठवणीत ठेवायच्या टिप्स आणि काही वेळेस बायांनी आठवणीत ठेवायच्या टिप्स। जमान्याभरच्या टिप्स पडलेले आहेत, पण मी आज फक्त नॉर्मल आणि नॉर्मल दोन टिप्स सांगणार आहे। नंतरच्या टिप्स नंतर सांगील। नॉर्मल टिप्स लय मोठा व्हिडिओ नाही, काय नाही, छोटा आहे, आपण पाहायचा आणि तसं अनुकरण जर केलं ना, एकदम सोन्याहून पिवळं काम होईल। चांगल्या कामाचा व्हिडिओ आहे हा, आपल्या कामाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाहावाच लागणार आहे आणि आपण जर पाहिला तर आपल्या फायद्याचा होणार आहे। काय, ज्या टायमाला आपण कुठं जरी जायचं ठाणतो, विचार करतो, मनात येतं की अमुक ठिकाणी जाऊन यायचंय, निघताना आपण जायला गाडी आहे जवळ, किक मारली की निघले, हा विषय असतो ना, हाच विचार असतो ना आपल्या मनात। ठीक आहे, काय ना, ज्या वेळेस आपण गाडीवर निघायचा प्रयत्न करतो, गोष्ट नॉर्मल पण फायद्याची, काही गोष्टी आपण नॉर्मल समजून सोडून देतो, त्या गोष्टीकडे विचार करत नाही, त्या गोष्टीचा इग्नोर करतो, पण त्या गोष्टी आपल्यासाठी मोठा धोका तयार करून ठेवतात। म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण गाडीवर निघालो, गाडीवर जाताना गाडीला चाबी लावायच्या आधी, आपण गाडीला चाबी लावायच्या आधी पेट्रोलच्या टाकीला चाबी लावा। झाकण उघडल्यावर अंदाज घ्या तुमच्याकडे किती पेट्रोल असेल, त्याच्यासाठी गोष्ट नाही चालली, पण सर्वसामान्यासाठी चालली, सगळ्या लोकांसाठी चालली। काय ना, पहिलं टाकीला लावा चाबी, किती पेट्रोल याचा अंदाज घ्या, ती चाबी काढल्यानंतरच गाडीला लावा। गाडीला चाबी लावल्यानंतर, गाडी स्टार्ट केल्यानंतर खाली लक्ष जाऊ द्या की आपलं स्टँड खाली आहे का। स्टँड खाली नाही आहे ना, चला तुम्ही निघू शकता। निघल्यानंतर आपला ब्रेक चेक करा थोडा, की आपण ब्रेक व्यवस्थित आहे का। काय आजकाल आहे ना, खूप काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या घडू राहिल्या, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलंय। आता हे झाले तुमच्यासाठी, म्हणजे माणसासाठी, बाईसाठी सुद्धा असंच काही आहे। आमची माय बहीण किचन मध्ये स्वयंपाकाचं काम करते, डेली करते, नेहमी करते ना, करते। काय आपण घाईमध्ये आता प्रत्येक, आता तर असं होऊन बसलंय, प्रत्येक माणूस असेल, बाई असेल, सगळ्याच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार सुरू आहे। सगळी लोक त्रस्त झालेले विचारानं, असंख्य विचार सुरू, फ्री कोणी नाही, कोणाच्या ना कोणाच्या मानसिकता बिघडत चाललेली आहे। बाया मागं बी मरणाचे कामं झाले, माणसा मागं मरणाचे कामं झाले। काय झालं, त्याच्यासाठी आपण किचनमध्ये माता बहिणी काम करता का नाही, ज्या वेळेस आपण किचनवर चहा ठेवतो, काही चावल आपण भात ठेवतो बनवायला, त्या टायमाला वर बघा। जर तुम्ही वर बघितलं ना, कुठंतरी तुम्हाला पाल दिसल, पाल जर तिथं असेल तर हुसकून लावा। प्रत्येकच घरी पाली निघतात असं नाही, पण बहुतांश घरी पाली आहेत, है ना, बहुतांश घरी पाली आहे। 90% लोकांच्या घरी पाली आहे, 10% लोकांच्या घरी पाली नसतं। तर वर बघा, वर कुठंतरी चिटकलेली पाल दिसन। जर आपल्या किचनच्या, आपल्या भांड्याच्या डायरेक्टली असेल वर, तर ती तिथून विष्ठा आपल्या अन्नात टाकू शकते, हे 100% सत्य आहे। तर ते तिथून तिला काढून देणं, नंतर आपला स्वयंपाकाचा नियोजन सुरू ठेवणे, ते जपायचंय। पालीपासून आपल्याला जपायचंय। काय ना, कधी कधी भात लय उतू जातो का, आपल्या बहिणी त्याच्यावरचं झाकणच काढून टाकतात आणि टीव्ही पाहायला गुंततात। झाकण काढेले, भात बनून राहिलाय, बहिणी आपल्या सगळ्या टीव्ही पुढे बसले,
त्या टायमाला पाल आपली विष्ठा टाकू शकते किंवा वर पालीचं झगडा आणि त्या झगडे करून दोन्ही बी आपल्या भातात पडू शकतात. आपलं जे बी उघडं असेल तिथं त्या भांड्यात पडू शकतात आणि आपला मोठा धोका तयार होऊ शकतो. बरोबर आहे. ठीक आहे, हे झालं. आता आपल्याला स्वयंपाक झालाय, कुठंतरी बाहेर जायचंय. जर आपल्याला बाहेर जायचंय ना, शेगडी बंद ठेवायची आणि सिलेंडर पण बंद करायचा. नाही तर लय आमच्या माता बहिणीला सवय, शेगडी बंद करून टाकली ना झालं काम. तसं करायचं नाही. सिलेंडर सुद्धा बंद करून टाकायचा आणि नंतरच आपण कुठं जिथं जायचंय तिथं निघायचंय. निघल्यानंतर ना, कुठं जायचं असलं तर निघल्या ना तुम्ही, तर कधी कधी माणसाला काय होतंय, लांब पुढं 2-3 किलोमीटर गेल्यावर ध्यान येतंय आपण घर लावलंय का. येतंय ध्यान. घडतंय कधी तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीत घडतंय, आमच्या घरचीच्या बी बाबतीत घडतंय. म्हणून सांगणं चाललंय की आपण घर लावलंय का, हा विषय तयार होतो. कधी कधी तर मागयन लागतंय. मी स्वतः गेलेलोय, घरची सांगितलेलं आहे, मला आठवत नाही मी घर लावलंय का नाही. घरी चला, 2-3 किलोमीटरून वापस आलोय, पाहिलंय घर लावलेलं भेटलंय. तर ती गोष्ट तुमच्यावर येऊ नये हा प्रसंग. म्हणून ज्या माता भगिनीनं घर लावलंय ना, आपलं घर लावल्यानंतर हे नख आहे ना, आपलं नख हे टर जर त्या कवाडाच्या चौकटीला नाही तर कवाडाला आपल्या घासायचं. खरं घासलं ना, तेवढी आठवण कुठं चालली ना, तर जर ध्यान घर लावलंय का नाही, मी नख घासेले, म्हणजे तिला कळतं की बा म्या लावलेलं 100%. ह्या एवढ्या गोष्टी फक्त तुम्ही ध्यानात धरल्या ना, काय फायद्याची जे बरं का, तोट्याची नाही. तुम्ही हा व्हिडिओ 2-4 मिनिटं पाहिला ना, तर तोटा नाही, तुमचा फायदाच झाला असेल. तुम्ही जर एवढं केलं ना तर खरंच. आणि सगळाच फायदा हा पैशात मोजत नसतात. 2 गोष्टी किंवा 2 विचार आपल्याला चांगले आपल्या बुद्धीला पटले ना, फायदाच फायदा. तेवढा जरी फायदा झाला, भरपूर काही झालं. सगळ्या दुनियान सगळेच कामं हे पैशात मोजू नका मित्रांनो. एवढं सांगतो. तुम्हाला आवडलं असेल, नसेल आवडलं हे मला काही सांगता येणार नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला आवडलं तर कळवा, नाही आवडलं तरी कळवा. धन्यवाद.